सो नेक्स्ट आहे ॲडजसन्सी मॅट्रिक्स फॉर डायरेक्टेड ग्राफ. आता इथे तुम्हाला ग्राफ गिवन आहे. डायरेक्टेड का बोलले ह्या ग्राफला? बिकॉज डायरेक्शन आर असाइन बिटवीन दी वर्टायसेस. डायरेक्शन प्रेझेंट आहे. सो हा काय झाला तुमचा डायरेक्टेड ग्राफ. आता डायरेक्टेड ग्राफसाठी अगेन आपल्याला काय करायचं आहे? मॅट्रिक्स ड्रॉ करायचा आहे. अगेन साईज काय असणार आहे? इंट ॲडजस्टंट. आता मॅट्रिक्सला नाव नाही आहे सो आपण ॲडजस्टंट घेतो. हिअर वी यूज 2 डायमेन्शनल ॲरे. सो आय आणि जे. साईज डिपेंड अपॉन नंबर ऑफ वर्टायसेस 1 2 3 आणि 4. तर साईज काय झाली तुमची? ओके 4. सो वी ड्रॉ ॲडजसन्सी मॅट्रिक्स. झिरो 1 2 आणि 3. 0 1 2 आणि 3 तेवढे वर्टायसेस आहे तेवढेच इथे काय आलं कॉलमला. अगेन इथे 0 1 2 आणि 3. 0 1 2 आणि 3. ओके. सो रो अँड कॉलम. आता आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म करतो आहे आपण. सो आपण कसं चेक करणार? 0 to 0 0 to 1 0 to 2 0 to 3. एक रो कंप्लीट झाल्यानंतर परत सेकंड रो घ्यायची. 1 to 0 1 to 1 1 to 2 1 to 3. अगेन परत ती कंप्लीट झाल्यावर 2 to 0 2 to 1 अप टू एंड. ठीक आहे. मग आता आपण काय बोललो आहे? आय आणि जे इज इक्वल टू 1 केव्हा असतं? जेव्हा त्याच्यामध्ये एज प्रेझेंट असते. आणि 0 कधी असतं? जेव्हा एज प्रेझेंट नसते. ठीक आहे. आता इथे डायरेक्टेड ग्राफ आहे. चेंज काहीच नाही, सेम आहे. फक्त जेव्हा तुमची डायरेक्शन असायन असते तेव्हा तुम्हाला फ्लो माहीत असतो. 0 to 1च जायचं आहे. 1 to 0 जाता नाही येत. आणि जेव्हा तुमची डायरेक्शन नसते तेव्हा काय करता तुम्ही? 0 to 1 पण जाऊ शकता आणि 1 to 0 पण जाऊ शकता. तर इथे डायरेक्शन असाइन केलेलं आहे. मग फर्स्ट चेक करा. आता फर्स्ट रोसाठी 0 to 0 0 to 0 आहे का? सेल्फ लूप आहे. 0 to 0 सो 1 आलं. एज प्रेझेंट आहे. 0 to 1 0कडून 1कडे आहे एज. एज आहे आणि डायरेक्शन पण आहे. सो 1. 0 to 2 0 to 2कडे पण आहे. सो अगेन 1. 0 to 3 0 to 3 एज आहे का? नाही. सो 0. आता 1 to ही झाली फर्स्ट रो कंप्लीट. आता सेकंड रोसाठी 1 to 0 1 to 0 आहे का? नाही. आता पहा इथे एज प्रेझेंट आहे पण डायरेक्शन आहे का? नाही. 0 to 1 डायरेक्शन आहे. 1 to 0 नाही आहे. सो 0. 1 to 1 सेल्फ लूप आहे का? नाही. सो अगेन 0. 1 to 2 1 to 2 एज प्रेझेंटच नाही आहे. सो अगेन 0. 1 to 3 1 to 3 एज आहे बट डायरेक्शन नाही आहे. 1 to 3 नाही आहे. 3कडून 1कडे आहे. सो अगेन 1 to 3 काय आलं? 0. नेक्स्ट रोसाठी आता 2 to 0 2 to 0 आहे का? नाही. एज प्रेझेंट आहे बट डायरेक्शन नाही आहे. 2 to 0 नाही आहे. 0 to 2 आहे. सो 2 to 0 अगेन 0. 2 to 1 2 to 1 एज आहे का? नाही. अगेन 0. 2 to 2 सेल्फ पण नाही आहे. सो अगेन 0. आणि 2 to 3 एज प्रेझेंट आहे पण आणि डायरेक्शन पण आहे 2कडनं 3कडे. सो पुट. इथे आपण काय करायचं? डायरेक्शन कन्सिडर करायची. डायरेक्टेड ग्राफ आहे. सो आता नेक्स्ट रोसाठी 3 to 0 3 to 0 आहे का? नाही. सो 0. 3 to 1 3 to 1 आहे 3कडनं 1कडे. सो 1. 3 to 2 3 to 2 आहे का? नाही आहे. 2 to 3 आहे. सो 0. 3 to 3 सेल्फ लूप नाही आहे. सो अगेन 0. ठीक आहे. हा झाला तुमचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स फॉर डायरेक्टेड ग्राफ. डायरेक्शन चेक करायची इथे. आता थर्ड आहे तुमचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स फॉर वेटेड ग्राफ. आता वेटेड ग्राफ म्हणजे काय? काहीतरी वेटेड ग्राफ मीन्स ज्या ग्राफला वेट असाइन केलेलं असतं. म्हणजे तुमच्या एजेसला काहीतरी व्हॅल्यू असाइन केलेली असते. त्याला काय म्हणतो आपण? वेटेड ग्राफ. सपोज आपण एक ग्राफ कन्सिडर करूया. सेम ग्राफ घेऊ आपण 0 1 2 आणि 3. ठीक आहे. हा एक ग्राफ आहे. आता हा तुम्हाला डायरेक्टेड ग्राफ दिसतो. याला वेटेड कधी बोलणार? सपोज इथे काहीतरी वेट असाइन केलेलं असेल एजेसला तर त्याला काय बोलणार आपण? वेटेड ग्राफ. आता वेटेड ग्राफसाठी अगेन तुम्हाला काय करायचं आहे? ॲडजसन्सी मॅट्रिक्स ड्रॉ करायचं आहे. सेम ॲडजसन्सी मॅट्रिक्ससाठी साईज काय असणार आहे? आता नंबर ऑफ वर्टायसेस. किती वर्टायसेस आहे? 1 2 3 आणि 4. सो इंट ॲडजसंट. कधी कधी मॅट्रिक्सला नाव असतात. आपल्याकडे नाव नाही आहे. सो आपण इथे आय आणि जे असणार आहे. तो किती असणार आहे आपला? 4. इंट
ॲडजसंट म्हणजे साईज ऑफ मॅट्रिक्स काय झाली तुमची 4. आणि इथे आपण आय आणि जे का लिहितो बिकॉज वी यूज 2 डायमेन्शनल ॲरे इन ॲडजसन्सी मॅट्रिक्स. 1 डायमेन्शनल असतं तर आपण डायरेक्टली ॲडजसंट ओनली 4 घेतलेलं असतं, पण आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म करायचा आहे रो आणि कॉलम. सो आय अँड जे. ठीक आहे, आता मॅट्रिक्स ड्रॉ करायचा. झिरो 1 2 आणि 3. अगेन 0 1 2 आणि 3. 4 साईज आहे. सो आता फर्स्ट रो मग सेकंड करायची. मग फर्स्ट रो काय 0 to 0. मग 0 to 0 लूप आहे का नाही. सो व्हॅल्यू काय झाली तुमची 0. आता 0 to 1. 0 to 1 एज आहे आणि डायरेक्शन पण असं नाही. मग आता आपण काय करत होतो फॉर डायरेक्टेड ग्राफ आणि फॉर अनडायरेक्टेड ग्राफसाठी 0 to 1 असेल तर आपण इथे काय पुट करत होतो 1. बट आता वेटेड ग्राफसाठी आपल्याला तिथे 1 नाही पुट करायचा. जे वेट असाइन केलेलं असेल त्या एजला ते पुट करायचं आहे. आता 0 to 1 एज आहे. सो काय येणार आहे व्हॅल्यू 1. पण आपल्याला वेटेड ग्राफमध्ये 1 नाही पुट करायचा. त्या एजचं जे काही वेट असेल ते पुट करायचं. मग किती वेट आहे 0 to 1चं 10. ओके. आता 0 to 2. 0 to 2 आहे एज किती आहे 5. हे फक्त वेटेड ग्राफसाठी आहे. ठीक आहे, बाकीच्या ग्राफसाठी 1 आणि 0 पुट करायचे. ओनली फॉर वेटेड ग्राफ वी हॅव टू पुट द व्हॅल्यू or weight assigned for that particular age. 0 to 3. 0 to 3 एजेस नाही आहे. सो अगेन पुट 0. 1 to 0. 1 to 0 आहे का नाही. सो 0. 1 to 1 सेल्फ लूप नाही. अगेन 0. 1 to 2. 1 to 2 आहे का नाही. सो अगेन 0. 1 to 3. 1 to 3 आहे का नाही. 3 to 1 आहे. सो अगेन वी हॅव पुट हिअर 0. नेक्स्ट 2 to 0. 2 to 0 आहे का नाही. 0 to 2 आहे. सो अगेन 0. 2 to 1. 2 to 1 नाही. सो अगेन 0. 2 to 5. 2 to 2 आहे. 2 to 2 सेल्फ आहे का नाही. सो 0. आणि 2 to 3. 2 to 3 आहे. आपण काय पुट करत असतो 1, पण इथे पुट काय करायचं 50 जे वेट असेल ते. 3 to 0. 3 to 0 आहे का नाही. सो 0. 3 to 1. 3 to 1 आहे. काय वेट आहे 30. 3 to 2. 3 to 2 नाही आहे. सो 0. 2 to 3 आहे ते. 3 to 3 आहे का नाही. अगेन पुट हिअर 0. आणि सपोज 3 to 3 असतं असं आणि त्याला काहीतरी 15 वेट असतं तर तुम्ही काय लिहिलं असतं 3 to 3चं 15. बट इथे नाही आहे. सो कन्सिडर करायचं नाही आहे. हा झाला तुमचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स फॉर वेटेड ग्राफ. ठीक आहे, आपण 3 मॅट्रिक्स पाहिले इथे. ॲडजसन्सी मॅट्रिक्स फॉर डायरेक्टेड ग्राफ, सेकंड वन इज अनडायरेक्टेड ग्राफ अँड थर्ड वन इज फॉर वेटेड ग्राफ. ओके, नेक्स्ट वी विल टेक एक्झाम्पल. एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आहे कन्सिडर द गिवन ग्राफ अँड ड्रॉ द ॲडजसन्सी मॅट्रिक्स फॉर गिवन ग्राफ. तुम्हाला एक ग्राफ असेल गिवन, त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे ॲडजसन्सी मॅट्रिक्स ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. असा ग्राफ आहे. या ग्राफसाठी आपल्याला काय करायचं आहे ॲडजसन्सी मॅट्रिक्स ड्रॉ करायचा आहे. हा गिवन ग्राफ आहे. सो हां सपोज 1 2 3 4 5 6. Size of matrix is depend upon number of vertices present in a graph. Here
A, B, C, D, E, F. Okay, so int size of matrix is